मित्रांनो नमस्कार. आजकाल आपण वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वापरतो जे आवश्यक आहेत आणि ज्याशिवाय आपलं काम चालत नाही. पण ही हत्यारं व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतं तर टूल बॅग. यामध्ये सर्व व्हरायटी सुशोधन अवेलेबल केलेली आहे आणि ती व्हरायटी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण काय वापरतो तर नेहमी टूल बॅग म्हणजे काय हत्याराची पिशवी. ही पिशवी जी आहे ती पिशवी आपण अवेलेबल आहे. त्या पिशवीमध्ये एक साईडला आपलं नाव लावू शकतो आपण, प्लस याच्यामध्ये आतल्या बाजूला कप्पे आहेत, चेनचे काही कप्पे आहेत, म्हणजे काही आपले बिलं असतात, काही एस्टिमेट्स असतात, काही डॉक्युमेंट असतात, ही ठेवण्यासाठी या पिशवीची सोय आहे. चांगले हेवी पिशव्या आपण अवेलेबल केल्या आहेत, 1 लाख शेवटपर्यंत आहे. तर अशा या पिशव्या सुश्रुतमध्ये आहेत. आता आपण हत्याराच्या पिशव्या ही कन्सेप्ट सोडून आता हत्याराची बॅग, ही बॅग कशी पाहिजे तर आत मल्टीपर्पज आपल्याला वापरता आली पाहिजे. याच्यात कप्पे पाहिजेत, ह्याचे ताकद चांगली पाहिजे आणि क्वालिटी चांगली पाहिजे. तर अशा प्रकारची बॅग हे बघा, हे मी उडून दाखवतो. ही बॅग अशी आहे. तर ही बॅग आपण वेगवेगळ्या हत्यारासाठी वापरू शकतो. लोड कॅरिंग कॅपॅसिटी ह्याची भरपूर आहे. यामध्ये आता आपल्याकडं ही एक बॅग आहे, छोटी आहे, काही किरकोळ कामासाठी जायचं आहे त्यासाठी आपण या बॅगा वापरू शकतो. याची चेन चांगली आहे, त्याचं कापड चांगलं आहे आणि त्याचं ओव्हरऑल जे सेटअप आहे तो चांगला आहे. त्यानंतर ही आहे आणि ही तुम्हाला आत्ता उघडून दाखवली ती आहे. तर अशा ह्या व्हरायटी ऑफ बॅग्स म्हणूया आपण त्याला, तर ह्या आता सुशोधमध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत. प्लस हे आता अशा प्रकारचे बेल्ट आले. हे बेल्ट आपण आपल्या कमरेला लावू शकतो. बेल्ट कमरेला लावल्यानंतर त्याच्यामध्ये देखील आपण वेगवेगळे प्रकारचे हत्यारं साईटवर जिथं उंचीचं काम चालू आहे, जिथं सारखं हलायला लागतंय अशा ठिकाणी आपण हे बेल्ट वापरायची पद्धत आता आलेली आहे. त्याच्यामध्ये अशा बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे बेल्टमध्ये आहेत. हे असे बेल्ट आहेत आणि हे बेल्ट आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरू शकतो, जे कमरेला आपण लावू शकतो आणि आपली हत्यारं आपण दरवेळेला वाकून घ्यायच्याऐवजी या ह्याच्यानं ॲडजस्ट करू शकतो.